तर हिला ह्या कालवडीला लंपी झाला होता. लंपीमध्ये हिला 10,000 प्लस शुगरच चालू होती, जसं की तुम्ही सांगितलं. काय फरक जाणवला तुम्हाला याच्यावरती? फरक असा झाला, हिला लंपी झाली, पूर्ण शरीरावर गाठा झाल्या. गाठा झाल्यामुळे ती फार इतकी झाली. डॉक्टरची ट्रीटमेंट चालू होती. चारा खाणं तिनं 2 दिवस चारा खाल्ला सुरुवातीला, नंतर चारा खाणं लगेच बंद केलं. पण तिने एक चांगलं काम केलं की तिनं खाद्य खाणं बंद केलं. खाद्य खाण्यामुळे आपल्याकडे 10,000 प्लस शुगरच होती. आपण ती किलो 1.5 किलो एक टायमाला खायचीच, किलोभर खायची. मग थोडं वाढवत 1.5 किलो पण खायला लागली. आणि मग तिला काय केलं, शुगरासवरती कमीत कमी 15 दिवस, फक्त शुगरासवर 15 दिवस. त्या शुगराच्या क्वालिटीमुळे ती काय आज वाचली असं म्हणायला मला हरकत नाही. आज माझी कारवड तिच्यामुळे वाचली आणि अंगावरती पण चांगली झाली बरं. आता परत चमक चांगली यायला लागली. आणि तिला ती 10,000 आपण कंटिन्यू ठेवली, तशीच कंटिन्यू ठेवली. आणि तुम्ही समाधानी आहे? 10,000 एकदम समाधानी, एकदम पशुखाद्य वापरून? एकदम समाधानी. ठीक आहे. सगळ्या प्रकारची रिझल्ट बाकीच्या समजा शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला देताल की पशुखाद्याबद्दल वापरलं पाहिजे नाही वापरलं नक्कीच पाहिजे? नक्कीच प्रत्येकाने आपल्या पशुधनाची काळजी घेतलीच पाहिजे. हे पशुआहार वापरलंच पाहिजे, जेणेकरून सगळ्या गोष्टी जर सोयीस्कर होत असेल एकाच पशुखाद्यामध्ये तर का नाही वापरावं, हेच महत्त्वाचं. वापरत पाहिजे. चला, धन्यवाद. थँक्यू.